सकाळी मी हा स्नेक रेस्क्यू केलेलं होतं आणि ह्याला इकडे थोडंसं मांजराने नखं वगैरे वरबडली होती. तर आता आम्ही ह्याला ट्रीटमेंट करतो कशा तऱ्हेने. बघा आत्तासुद्धा त्याला कशा तऱ्हेने तो तोंड हे करून ना चपट करून असं आत करायला लागलाय. हे बघा तरी त्याच्या डोक्याला लागले. तर आम्ही आता त्याला ट्रीटमेंट करतो. हे बिटाडीन आहे, ते डायल्यूट करून घ्यायला लागतं आहे डिस्टिल वॉटरमध्ये. नाही ते फार उग्र असतात, ते जास्त म्हणजे जखमेवर डायरेक्टली लावलं तर ते सापाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे मग मी असं डिस्टिल वॉटरमध्ये डायल्यूट करून त्याला घेतो, मग असं लावतो. डिसइन्फेक्शन हां मांजरानं चावल्यामुळे त्याला असं झालं आहे. ठीक आहे, जास्त काय इतकी जास्त जखम नाही आहे, ती आरामात भरून निघेल. अजून एक साप आहे, तो सुद्धा जखमी आहे, त्याला सुद्धा आम्ही ट्रीटमेंट करतो. तर तुम्ही बघितलाच कशा तऱ्हेने धामण अडकलेला तिकडे आणि ह्याच्या पण गळ्याकडे लागलेला आहे. कसं लागलंय तुम्ही बघू शकता. आणि थोडंसं ॲग्रेसिव्ह कारण की त्याला लागलंय म्हणून. आणि आता आम्ही ह्याला सुद्धा बेटाडीन लावतो, ते सुद्धा तर एकाच दिवशी आम्हाला 2 जखमी साप सापडलेले. तर अशा तऱ्हेने आम्ही आता ह्याला सुद्धा बेटाडीन लावायला लागलो आहे. आणि जास्त आत काही नाही लागलं आहे, म्हणजे आतमध्ये पण हाडाला वगैरे असं लागलं आहे. आणि ते अडकून कशा तऱ्हेने बसलेलं त्या पाईपमध्ये तुम्ही बघितलाच. आणि हे सुद्धा असंच नेचरमध्ये ठीक होतं, असंच आम्ही ह्याला पण झाल्यानंतर रिलीज करणार. असे आम्हाला जखमी साप सापडतात. कधी कधी ते नॅचरली आम्हाला जसं जखमा होतात तसं सापांना सुद्धा सरपटणारा प्राणी असल्यामुळे जखमा होतात. आणि कधी कधी जास्त जखम जर खोलवर असेल किंवा गंभीर जखम असेल तर आम्हाला वनविभागाची किंवा वेटरनरी डॉक्टरांची सुद्धा मदत घ्यावी लागते, स्टिचेस वगैरे घालायचा. पण हे जितकं आमच्या हातात आहे तेवढं आम्ही करतो. म्हणजे जखम नॉर्मल जर असेल तर आम्ही मग घरीच त्याचा उपचार करतो आणि नैसर्गिक आदिवासात त्याच्या मुक्त करतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. असे नवनवीन व्हिडिओ वेगवेगळे तुमच्यासाठी येत राहतील. सर्पमित्र आनंद शेट्टी या